शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन आहे आणि राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ असलेल्या शिवाजी पार्क इथं अभिवादन करण्यासाठी दाखल होतात। काही वेळातच आता राज ठाकरे स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत आणि या निमित्तानं ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र येणार का याकडे लक्ष असेल, कारण उद्धव ठाकरेही कुटुंबियासह बाळासाहेब या स्मृतीस्थळावर येऊन अभिवादन करणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्तानं पुन्हा एकदा आज एकत्र दिसणार का याकडे लक्ष आहे। ते स्मृतीस्थळावर नेमकं काय सगळं वातावरण आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत माहिती, आणि त्याचबरोबर राज ठाकरे सुद्धा आज स्मृतीस्थळावर येऊन बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे यांच्या बंगल्याबाहेर त्यांच्या निवासस्थानाबाहेर आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेले। सगळ्यात आधी आपण स्मृतीस्थळावर जाऊन काय नेमकं वातावरण जाणून घेऊया कृष्णातकडून। कृष्णात, आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून ठाकरे समर्थक बाळासाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। निश्चितच आज अभिवादनासाठी नेहमीप्रमाणे गर्दी करतील। काय नेमकं सगळं वातावरण दिसतंय? अनुपमा, संजय राऊत हेच आता दाखल झालेले आहेत स्मृतीस्थळावर, कारण त्यांनी सार्वजनिक जीवनातून काही दिवस गंभीर आजारामुळे विश्रांती घेतली होती। परंतु आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन आहे, तर या स्मृतिदिना दिवशी या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी संजय राऊत आलेले पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि सगळे ठाकरे कुटुंबीय हे देखील येणार आहेत। आणि आजच्या दिवशी संजय राऊत हे खास करून जवळपास 1 महिन्याच्या कालावधीनंतर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी येताना पाहायला मिळतात, कारण ते आजारी होते, त्यांचे उपचार सुरू होते। परंतु ते काही दिवस 4-5 दिवस ते मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये देखील दाखल होते। परंतु आज मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला ते अभिवादन करण्यासाठी दाखल झालेलं पाहायला मिळत आहेत। सोबतच त्यांचा भाऊ सुनील राऊत हे देखील आहेत आणि थोड्याच वेळात संजय राऊत आल्यानंतर आता थोड्याच वेळात राज ठाकरे हे देखील शिवतीर्थहून येणार आहेत आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे त्यांचे कुटुंबीय हे देखील येणार आहेत। आणि खास करून अनुपमा, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही स्मृतिदिन आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जवळपास 13 वर्षाच्या कालावधीनंतर हे दोन्ही भाऊ एकत्रपणे स्मृतीस्थळावर येताना पाहायला मिळतील। कारण 13 वर्षापूर्वी जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितरित्या त्यावेळी आलेले पाहायला मिळत होते आणि त्यानंतर दोन्ही भावांनी एकत्र यावं म्हणून अनेक जणांनी प्रयत्न केले होते। बाळासाहेब ठाकरे यांचं एक मनोमन इच्छा होते की दोन्ही भाऊ ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, उद्धव राज यांनी एकत्र यावं, परंतु आता 13व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या या स्मृतिदिनाच्या वेळी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतीलच। आणि त्याचबरोबर खास करून राजकीय कारणासाठी जे मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। सध्या संजय राऊत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। संजय राऊत लगेच आजारी असल्यामुळे ते थांबणार नाही आहेत, निघणार आहेत। सोबत अनिल देसाई त्यांच्यासोबत असलेले पाहायला मिळत आहेत। दोन्ही भाऊ संजय राऊत यांचे सुनील राऊत आहेत, आप्पा राऊत आहेत, जे या संपूर्ण प्रवासात त्यांना सोबत असलेले पाहायला मिळत आहेत, कारण या आजारपणाच्या कालावधीमध्ये देखील जे त्यांना साथ देण्याचं काम हे दोन्ही भाऊ करताना पाहायला मिळत आहेत। आणि गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा होती की संजय राऊत खूप गंभीर आजारी आहेत, बाहेर पडणार की नाही, परंतु आज स्मृतिदिनाच्या निमित्तानं संजय राऊत हे बाहेर पडलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आलेले पाहायला मिळत आहेत। या अनुपमा, संपूर्ण राजकीय कालखंडामध्ये संजय राऊत यांची एक वेगळी भूमिका नेहमी राहिलेली आहे। रोजचं त्यांचा माध्यमांशी संवाद साधणं असू दे, एक प्रकारचं एक पक्षाची लाईन ठरवण्याचं काम हे संजय राऊत आतापर्यंत करत आलेले आहेत आणि त्याचमुळं संजय राऊत यांची उणीव या खास करून पक्षाला भासत आलेली आहे। आणि आता संजय राऊत थोडे बहुत आजारपणातून बरे झालेले वाटत आहेत, कारण ज्या प्रकारे आज ते आलेले पाहायला मिळत आहेत, नक्कीच एक प्रकारे संजय राऊत
राऊत यांचं दर्शन या स्मृती स्थळावर झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे शिवसैनिकामध्ये नक्कीच एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. कारण संजय राऊत जी शिवसेनेची एक फायर ब्रँड तोप समजली जाते ती या निमित्तानं आज आलेली पाहायला मिळते. आणि आजच्या या स्मृतिदिनाच्या निमित्तानं अनेक आडाखे जे बांधले जात आहेत, रणनीती आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावी या संदर्भातली. आणि अनुपमा, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून या आज स्मृतिदिनाचं एक वेगळं महत्त्व या ठिकाणी पाहायला मिळतं आहे.